महिलांनो, सूर्यास्तावेळी चुकूनही या 11 चुका करू नका. लक्ष्मी निघून जाईल आणि रात्री मिठाला काय म्हणावं हे नक्की पहा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सूर्यास्ताचा वेळ म्हणजे फक्त दिवस संपण्याचा क्षण नाही, तर काही काळ आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील मानला जातो. या वेळेला केलेली छोटीशी चूकसुद्धा आयुष्यात मोठे परिणाम घडवू शकते. म्हणूनच शास्त्रांमध्ये आणि परंपरेमध्ये सूर्यास्ताच्या वेळी काही गोष्टी कटाक्षाने टाळण्यास सांगितले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 नव्हे तर 11 अशा चुका पाहणार आहोत, ज्या सूर्यास्ताच्या वेळी चुकूनही करू नयेत आणि या प्रत्येक गोष्टीमागचे कारण, त्याचा थेट परिणाम पैसा, आरोग्य, नशीब, प्रगती आणि घरातील शांततेवर कसा होतो हे सगळे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. सूर्यास्ताच्या वेळी अंथरुणात पडून राहू नये. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे साधारण संध्याकाळच्या 6:30 ते 7:30 या वेळेत जर कोणी व्यक्ती आळशीपणाने अंग टाकून पडून राहिली असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. कारण हा वेळ दिवसातील सर्वात सक्रिय ऊर्जा बदलाचा काळ असतो. दिवसभर काम करून शरीर थकलेले असते, पण तरीही या वेळेला झोपणे किंवा नुसतेच पडून राहणे यामुळे शरीरातील प्राणशक्ती मंदावते. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी तमोगुण वाढतो आणि जर त्यावेळी आपण निष्क्रिय अवस्थेत असलो तर तो तमोगुण आपल्याला आयुष्यात स्थिर होतो. अंथरुणात पडून राहिल्यामुळे माणसाच्या विचारांमध्ये नकारात्मकता वाढते, निर्णय क्षमता कमी होते, आत्मविश्वास ढासळतो आणि हळूहळू असा माणूस आयुष्यात मागे पडू लागतो. अनेक घरांमध्ये आपण पाहतो की काही लोक कायम प्रयत्न करूनही पुढे जात नाहीत. त्यांचे नशीब साथ देत नाही, कारण अशा सवयी नकळत त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करत असतात. सूर्यास्ताच्या वेळी उठून देवपूजा करणे, दिवा लावणे, घर आवरणे किंवा किमान सकारात्मक कामात स्वतःला गुंतवून ठेवणे हे अत्यंत लाभदायक ठरते. या वेळेला पडून राहणे म्हणजे वृद्धत्वाला आमंत्रण देणे असे शास्त्र सांगते, कारण शरीराची झीज लवकर सुरू होते आणि मनावर निराशेचे सावट येतात. नंबर 2. सूर्यास्ताच्या वेळी रडणे, ओरडणे किंवा घरात गहिवर घालणे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी घरात रडणे, मोठ्याने बोलणे, भांडण करणे किंवा कोणत्याही प्रकारचा गहिवर निर्माण करणे फारच अशुभ मानले जाते. कारण या वेळेला घरात येणारी ऊर्जा फार नाजूक असते. या काळात जर नकारात्मक भावना निर्माण झाल्या तर त्या थेट घराच्या वातावरणात साठतात. शास्त्रांमध्ये असं स्पष्ट सांगितले आहे की सूर्यास्ताच्या वेळी जर घरात रडारड सुरू असेल तर त्या घरात अपमृत्यूचे योग निर्माण होऊ शकतात. कारण त्यावेळेला यमदेवांचा संचार सुरू असतो आणि अशा वेळी दुःख, क्लेश, आक्रोश यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होतात. आजकाल अनेक घरांमध्ये लहान सहान कारणांवरून संध्याकाळी वाद होतात, पण हेच वाद पुढे मोठ्या समस्यांचे कारण बनतात. मानसिक तणाव वाढतो, आजारपण वाढते आणि घरातील सुखशांती निघून जाते. म्हणून सूर्यास्ताच्या वेळी नेहमी शांतता, सकारात्मक शब्द आणि संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नंबर 3. सूर्यास्ताच्या वेळी दही, चांदी किंवा करंजी कोणालाही देऊ नये. मित्रांनो, दही हे शुक्र ग्रहाचे कारक मानले जाते आणि शुक्र ग्रह हा धन, वैभव, सौंदर्य, सुखसंपत्ती यांचा प्रदाता आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी दही कोणालाही देणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी स्वतःहून बाहेर पाठवण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या वस्तू, करंजी किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू या वेळेला देणे टाळावे, कारण सूर्यास्ताच्या वेळी दिलेली चांदी आर्थिक अडचणी वाढवते असे शास्त्र सांगते. अनेक लोक नकळत संध्याकाळी उधारीने दही देतात आणि नंतर त्यांना पैशाची कायम चणचण जाणवत राहते. जर खूपच गरज असेल तर सूर्यास्ताच्या आधी किंवा पूर्ण अंधार पडल्यानंतरच या वस्तू द्याव्यात, अन्यथा टाळणेच श्रेयस्कर ठरते. नंबर 4. सूर्यास्ताच्या वेळी मिठाला मीठ न म्हणता गोड म्हणावे. हा मुद्दा खूप लोकांना विचित्र वाटतो, पण यामागे खोल आध्यात्मिक कारण आहे. मित्रांनो, मीठ म्हणजे ऋण ऊर्जा शोषून घेणारा घटक आहे.
आणि सूर्यास्ताच्या वेळी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात. त्यामुळे या वेळेला मीठ असे थेट उच्चारणे टाळावे. परंपरेनुसार संध्याकाळी मिठाला गोड म्हणतात, कारण शब्दांना कंपन असते आणि त्या कंपनांचा थेट परिणाम आपल्या घरातील ऊर्जेवर होतो. मीठ असे उच्चारल्याने दारिद्र्याचे संकेत निर्माण होतात, तर गोड असे म्हटल्याने सकारात्मकता टिकून राहते. आजही अनेक जुने घराणे ही परंपरा पाळतात. अशा घरांमध्ये पैशाची अडचण क्वचितच जाणवते. नंबर 5. सूर्यास्ताची वेळी जेवण किंवा झोप टाळावी. सूर्यास्ताच्या वेळी जेवण करणे म्हणजे पचनशक्तीवर ताण देणे होय, कारण या वेळेला अग्नितत्व मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि शरीरात विषारी घटक साठतात. त्याचप्रमाणे या वेळेला झोपल्यास आळस वाढतो, निर्णय क्षमता कमी होते आणि जीवनात स्थैर्य येत नाही. म्हणून सूर्यास्तानंतर किमान 1 तासाने जेवण करणे आणि पूर्ण अंधार झाल्यावरच झोप घेणे योग्य मानले जाते. मित्रांनो, आपण पाहत आहोत सूर्यास्ताच्या वेळी करू नयेत अशा गोष्टी, आणि या सगळ्या गोष्टी फक्त अंधश्रद्धा नसून हजारो वर्षांच्या अनुभवांवर तयार झालेल्या परंपरा आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. आता पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहूया. नंबर 6. सूर्यास्ताच्या वेळी कर्ज देणे किंवा कर्ज घेणे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी कर्ज देणे किंवा कर्ज घेणे हे अत्यंत अशुभ मानले जाते, कारण या वेळेला धनाची देवता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते आणि अशा वेळी पैसे घराबाहेर जाणे म्हणजे लक्ष्मीला परत पाठवण्यासारखे आहे. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती संध्याकाळी पैसे उधार देतो किंवा उधार घेतो, तो आयुष्यभर कर्जाच्या चक्रात अडकतो. त्याच्या कमाईत स्थिरता येत नाही, कितीही पैसा मिळवला तरी तो टिकत नाही आणि मन कायम अस्वस्थ राहते. आजकाल अनेक लोक सहजपणे संध्याकाळी फोनवरून पैसे ट्रान्सफर करतात, पण यामुळे नकळत आर्थिक अडचणी वाढतात. जर खूपच गरज असेल तर सूर्यास्तापूर्वी किंवा पूर्ण अंधार पडल्यानंतर व्यवहार करणे अधिक योग्य ठरते. नंबर 7. सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. मित्रांनो, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेत कधीही झाडू मारू नये हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे, पण यामागचे कारण फार कमी लोकांना ठाऊक आहे. संध्याकाळी साधारणतः 6:30 ते 7:30 हा काळ लक्ष्मीच्या आगमनाचा मानला जातो आणि या वेळेत झाडू मारणे म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जा, धनसंपत्ती आणि शुभत्व बाहेर फेकण्यासारखे आहे. म्हणूनच जुन्या काळी संध्याकाळी झाडूला हात लावणे सुद्धा वर्ज्य मानले जात होते. अनेक घरांमध्ये आर्थिक अडचणी असूनही लोक या सवयींकडे लक्ष देत नाहीत. पण लक्षात ठेवा, संध्याकाळी झाडू मारणे म्हणजे आपल्या हाताने प्रगतीला अडथळा निर्माण करणे होय. नंबर 8. सूर्यास्ताच्या वेळी नखे कापणे, केस कापणे किंवा बसल्या बसल्या कुरतडणे. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी नखे कापणे, केस कापणे किंवा बसल्या बसल्या हाताने किंवा दाताने नखे कुरतडणे ही सवय फारच घातक मानली जाते, कारण या सगळ्या गोष्टी शरीरातील ऊर्जा कमी करतात. शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी शरीरातील संरक्षणात्मक शक्ती कमजोर होते आणि अशा वेळी नखे किंवा केस कापल्याने आयुष्यात अडथळे निर्माण होतात, प्रगती थांबते, अनेक वेळा आर्थिक नुकसानसुद्धा होते. आज आपण पाहतो काही लोक खूप मेहनत करतात पण तरीही त्यांना यश मिळत नाही. यामागे अशा छोट्या छोट्या सवयी कारणीभूत असतात. नंबर 9. सूर्यास्ताच्या वेळी पायावर पाय ठेवून बसू नये किंवा पाय हलवत बसू नये. काही लोकांना सवय असते सूर्यास्ताच्या वेळी तिडी टाकून बसणे. मित्रांनो, संध्याकाळी पायावर पाय ठेवून बसणे किंवा खुर्चीवर बसून सतत पाय हलवत राहणे ही सवय देखील अत्यंत अशुभ मानली जाते, कारण पाय हे कर्माचे प्रतीक मानले जातात. यावेळेला अशा पद्धतीने बसल्याने लक्ष्मी स्थिर होत नाही आणि घरात अस्थिरता वाढते. अनेक वेळा असे लोक कायम अस्वस्थ असतात, त्यांना मनशांती मिळत नाही आणि घरात वादविवादसुद्धा वाढतात. नंबर 10. सूर्यास्ताच्या वेळी तुळशीला पाणी घालू नये. मित्रांनो, तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तुळशीला पाणी घालणे निषिद्ध मानले जाते, कारण हा तिचा विश्रांतीचा काळ असतो. या वेळेला तुळशीला स्पर्श करणे किंवा पाणी घालणे यामुळे
घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि मानसिक तणाव वाढतो. तुळशीला नेहमी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा दुपारी पाणी घालावे. नंबर 11. सूर्यास्ताच्या वेळी घरात अंधार ठेवू नये. मित्रांनो, सूर्यास्ताच्या वेळी घरातील कोणत्याही खोलीत अंधार ठेवू नये. संपूर्ण घरात दिवे लावावेत. प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. अंधारात नकारात्मक शक्ती वाढतात आणि घरातील वातावरण जड होते. म्हणूनच संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आहे. दिवा म्हणजे केवळ उजेड नाही, तर आशा, समृद्धी आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण सूर्यास्ताच्या वेळी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत हे सविस्तरपणे पाहिले. पण फक्त टाळणे पुरेसे नसते, तर काही चांगल्या सवयी अंगीकारल्या तरच घरात पैसा स्थिर राहतो, सकारात्मकता वाढते आणि नशीब साथ द्यायला सुरुवात करते. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सूर्यास्ताच्या आधीच घर स्वच्छ किंवा आवरलेले असावे. भांडी, कपडे, पसारा हे सगळे सूर्य मावळण्याआधी नीटनेटके केलेले असावेत. कारण स्वच्छतेत लक्ष्मीचा वास असतो आणि स्वच्छतेत लक्ष्मीला वास करायला आवडते. सूर्यास्ताच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा नक्की लावा आणि दिवा लावताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या घरात शांतता, समाधान, पैसा आणि आरोग्य नांदू दे. संध्याकाळी शक्य असल्यास घरात थोडा अगरबत्तीचा सुगंध ठेवा, कारण सुगंधामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि मन प्रसन्न होते. सूर्यास्ताच्या वेळी घरातील सदस्यांनी एकमेकांशी गोड शब्दात बोलणे फार महत्त्वाचे आहे. कारण या वेळेला उच्चारलेले शब्द पुढील अनेक तास घरात कंपन करत राहतात. या वेळेला मोबाईलवर वाईट बातम्या, नकारात्मक व्हिडिओ, भांडणाचे कार्यक्रम हे पाहणे टाळा. त्याऐवजी शांत भजन, मंत्र किंवा नामस्मरण लावा. संध्याकाळी शक्य असल्यास देवाचे नाव घ्या किंवा किमान मनात एकदा तरी आपल्या कुलदैवताचे स्मरण करा. यामुळे घरावर एक अदृश्य संरक्षण कवच तयार होते. आठवड्यातून एकदा तरी शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी घरात गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा, कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस मानला जातो. घरात मीठ नेहमी झाकण असलेल्या डब्यातच ठेवा आणि संध्याकाळी मीठ अजिबात सांडू देऊ नका, कारण मीठ सांडणे म्हणजे आर्थिक नुकसानाचे संकेत मानले जातात. घरातील तिजोरी, कपाट किंवा पैसे ठेवण्याची जागा नेहमी स्वच्छ ठेवा. तिथे कचरा, कागद किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका, कारण पैसा स्वच्छतेकडे आकर्षित होतो. संध्याकाळी पाय धुवून घरात प्रवेश करा, कारण बाहेरील नकारात्मकता घरात येऊ नये यासाठी ही सवय फार उपयुक्त ठरते. घरात दररोज संध्याकाळी पूर्ण प्रकाश ठेवा. विशेषतः प्रवेशद्वार, स्वयंपाकघर आणि देवघरात अंधार अजिबात राहू देऊ नका. जर हे सगळे नियम आणि उपाय तुम्ही प्रामाणिकपणे पाळले तर काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल. घरातील वातावरण हलके वाटेल, पैशाची अडचण हळूहळू कमी होईल आणि मनात एक वेगळीच शांतता निर्माण होईल. लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्यास्त हा दिवसाचा शेवट नसून नव्या ऊर्जेची सुरुवात आहे आणि त्या ऊर्जेला आपण कसे आमंत्रण देतो यावरच आपले नशीब अवलंबून असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहो. तुमच्या आयुष्यात समाधान आणि समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.